Hello students, welcome back to our YouTube channel Chemical Funda. In today's video, we are going to see methods of preparation of alkyl halides. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हायड्रोकार्बन पासून अल्किल हॅलाइड्स प्रिपेअर करण्याची मेथड बघणार आहोत. सो हिअर वी विल स्टार्ट फ्रॉम हायड्रोकार्बन. अल्किल हॅलाइडचं जेव्हा आपल्याला प्रिपरेशन करायचंय हायड्रोकार्बन पासून आपण करू शकतो बाय द ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू अल्किन. आपण हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन अल्किनला करून अल्किल हॅलाइडचं प्रिपरेशन करू शकतो आणि याच रिॲक्शनला म्हटलं जातं हायड्रोहॅलोजिनेशन. हायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलोजन. सो कंबाइनली आपण त्याला हायड्रोहॅलोजिनेशन म्हटलेलं आहे. लाईक HX हायड्रोहॅलोजिनेशन. ओके, बघू जनरल रिॲक्शन बघूयात आपण. अल्कीन कार्बन कार्बन डबल बॉन्ड व्हेन इट हायड्रोजन हॅलाइड इज ॲडेड टू अन अल्कीन इट फॉर्म्स अल्किल हॅलाइड. तर रिॲक्शन कशी आहे? दिस इज अ ॲडिशन रिॲक्शन. ही ॲडिशन रिॲक्शन आहे. HX म्हणजे हायड्रोजन हॅलाइड मधला हायड्रोजनला असेल डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, हॅलोजनला असेल डेल्टा निगेटिव्ह चार्ज. आता हा हायड्रोजन एका कार्बनला ऍड होईल आणि हा जो हॅलोजन आहे तो दुसऱ्या कार्बनला ऍड होऊन जाईल आणि कार्बन कार्बन मधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक होईल अँड वी विल गेट अ कंपाऊंड अल्किल हॅलाइड. आता जेव्हा या अल्किल हॅलाइडची रिॲक्शन होते या अल्किन बरोबर, त्याची ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी कशी असते? तर हायड्रोजन आयोडाइड इज द मोस्ट रिॲक्टिव्ह विथ अल्किन, देन हायड्रोजन ब्रोमाइड अँड देन हायड्रोजन क्लोराइड. हा सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. हायड्रोजन आयोडाइडची रिॲक्शन ही फास्ट होईल अल्किन बरोबर ॲज कम्पेअर टू हायड्रोजन क्लोराइड. आता जेव्हा आपण सिमेट्रिकल अल्किन घेतो आणि अनसिमेट्रिकल अल्किन घेतला तर आपल्याला वेगवेगळ्या काइंडचे प्रोडक्ट्स मिळू शकतात. मग त्यासाठीच एक रूल पुढे आला बाय द सायंटिस्ट मार्कोनिकॉव्ह. त्या रूलला म्हटलं जातं मार्कोनिकॉव्ह रूल. आधी आपण रूलचं स्टेटमेंट बघूयात ह्या काय आहे, त्याच्यानंतर आपण बघूयात त्याच्यामधल्या टर्म. अनसिमेट्रिकल रिएजंट कशाला म्हणायचं, अनसिमेट्रिकल अल्किन कशाला म्हणायचं. ओके, सी द स्टेटमेंट. व्हेन अन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ऍडेड टू अन अनसिमेट्रिकल अल्किन द निगेटिव्ह पार्ट. कशामधला निगेटिव्ह पार्ट? त्या रिएजंट मधला निगेटिव्ह पार्ट जो की आपला हॅलोजन असेल X ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच टू द कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. बघा, सिमेट्रिकल रिएजंट आणि अनसिमेट्रिकल रिएजंट त्याच्यामधला डिफरन्स बघूयात आपण. Cl2 क्लोरीन असेल तुमचा रिएजंट, हा तुमचा क्लोरीन आहे. क्लोरीन मधला जो बॉन्ड आहे त्याच्यामधून जर तुम्ही प्लेन ऑफ सिमेट्री पास केलं तर तुम्हाला प्लेनच्या दोन बाजूला दोन क्लोरीन ॲटम मिळतात. म्हणजे तो कसा आहे? सिमेट्रिकल आहे. किंवा Br2 घ्या, Br2 इज ऑल्सो सिमेट्रिकल. पण जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं HBrचं आणि त्याच्यामधून जर तुम्ही प्लेन ऑफ सिमेट्री पास केलं, एका बाजूला मिळेल प्लेनच्या तुम्हाला हायड्रोजन, दुसऱ्या बाजूला असेल ब्रोमीन. म्हणजेच हा कसा आहे? अनसिमेट्रिकल आहे. दोन्ही बाजूला तुम्हाला अनसिमिलर जे ग्रुप आहेत ते ग्रुप दिसत आहेत, हायड्रोजन आणि ब्रोमीन. म्हणून हा कसा झाला रिएजंट? अनसिमेट्रिकल. सिमिलरली HCl पण कसा आहे? अनसिमेट्रिकल. जर दोन्ही बाजूला सेम ॲटम असतील सिमेट्रिकल, दोन्ही बाजूला डिफरंट ॲटम असतील अनसिमेट्रिकल. ओके, सो दिस इज अबाउट रिएजंट. हे झाले रिएजंट बद्दल, अनसिमेट्रिकल रिएजंट. आता अनसिमेट्रिकल अल्किन कशाला म्हणायचं बघा. CH2 डबल बॉन्ड CH2. इथिन जर घेतला, त्याच्या डबल बॉन्ड मधून जर आपण प्लेन ऑफ सिमेट्री पास केलं, एका बाजूला तुम्हाला मिळेल CH2 ग्रुप, दुसऱ्या बाजूला मिळेल CH2 ग्रुप. हे दोन्ही ग्रुप कसे आहेत? सेम आहेत. म्हणून हा कसा झाला अल्किन? इट इज अ सिमेट्रिकल अल्किन. कारण कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला तुम्हाला सेम ॲटम किंवा ग्रुप्स ऑफ ॲटम दिसत आहेत. आता दुसरं एक्झाम्पल बघा. CH3CH डबल बॉन्ड CH2. प्रोपीन आहे.
प्रोपीनमध्ये जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याच्यामधून जर आपण प्लेन ऑफ सिमेट्री पास केलं तर त्या प्लेनच्या एका बाजूला तुम्हाला मिळतो CH2 ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला मिळतो तुम्हाला CH3CH ग्रुप. म्हणजे दोन्ही बाजूला मिळणारे जे ग्रुप आहेत ते कसे आहेत, डिफरंट आहेत, सेम नाही आहेत, मग त्यांना म्हणायचं अनसिमेट्रिकल. येते लक्षात? सिमेट्रिकल रिएजंट, सिमेट्रिकल अल्केन, अनसिमेट्रिकल रिएजंट, अनसिमेट्रिकल अल्केन. आता एक एक्झाम्पल बघूयात. प्रोपीनचं एक्झाम्पल घेतलंय आपण. CH3CH डबल बॉन्ड CH2, कार्बन 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड आहे, सो इट इज अ अनसिमेट्रिकल अल्केन. त्याच्यामध्ये आपण ऍडिशन केलेली आहे HBrची, विच इज अनसिमेट्रिकल रिएजंट. रूल प्रमाणे काय सांगतोय आपल्याला रूल, की निगेटिव्ह पार्ट of the reagent gets attached to the carbon atom which carries less number of hydrogen atom. आता याच्यामधला निगेटिव्ह पार्ट कोणता, हायड्रोजनला असेल डेल्टा पॉझिटिव्ह आणि ब्रोमिनला असेल डेल्टा निगेटिव्ह चार्ज. सो निगेटिव्ह पार्ट इज अटॅच्ड टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. आता फर्स्ट नंबरच्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत, 2. सेकंड नंबरला किती आहेत, 1. ऑब्व्हियसली निगेटिव्ह पार्ट जो आहे आपला ब्रोमिनचा तो या कार्बनला अटॅच होईल अँड प्रोडक्ट आपल्याला मिळेल CH3CHBr CH2H. आता हा प्रोडक्ट लिहिलेला आहे. आणखी एक पॉसिबिलिटी आपल्याला मिळते, आपल्याला आणखी एक प्रोडक्ट मिळू शकतो. हा जो ब्रोमिन आहे तो या फर्स्ट कार्बनला अटॅच होईल, पण तो जो प्रोडक्ट असेल तो आपला मायनॉर प्रोडक्ट असेल. CH3CH2 CH2Br हा एक पॉसिबल प्रोडक्ट आहे, पण तो आपला मायनॉर प्रोडक्ट आहे. बिकॉज अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल निगेटिव्ह पार्ट जो आहे तो त्या कार्बनला ऍड झाला पाहिजे ज्याला लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आहेत. ओके, सो दिस 2-ब्रोमोप्रोपेन इज अवर मेजर प्रोडक्ट. हा जो 2-ब्रोमोप्रोपेन आहे तो आपला मेजर प्रोडक्ट असेल. हा जो 1-ब्रोमोप्रोपेन आहे इट विल बी अवर मायनॉर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल. येतं लक्षात? आता आपण बघूयात अँटी मार्कोनिकॉफ्स ऍडिशन किंवा पर ऑक्साइड इफेक्ट किंवा त्यालाच खॅरॅश मायो इफेक्ट म्हटलं जातं. आता नावामध्येच आहे याच्या अँटी मार्कोनिकॉफ्स ऍडिशन. मार्कोनिकॉफ्स रूलने ऍडिशन जशी होते त्याच्या अपोजिट वेने जेव्हा ऍडिशन होते तेव्हा त्याला म्हटलं जातं अँटी मार्कोनिकॉफ्स ऍडिशन. आणि ही जी ऍडिशन आहे ती होण्यासाठी पर ऑक्साइड जे आहे ते त्या रिॲक्शन मध्ये प्रेझेंट असलं पाहिजे. इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साइड फक्त ही रिॲक्शन होते अँटी मार्कोनिकॉफ्स ऍडिशनने, म्हणून याला पर ऑक्साइड इफेक्ट असं देखील म्हटलं जातं. आणि ही जी मेथड आहे किंवा हा जो रूल आहे तो खॅरॅश अँड मायो ह्या 2 सायंटिस्टनी डिस्कवर्ड केला, म्हणून त्यालाच खॅरॅश मायो इफेक्ट असं देखील म्हटलं जातं. आता काय आहे ह्याच्यामध्ये बघूयात आपण. अँटी मार्कोनिकॉफ्स ऍडिशननी कशी होते ऍडिशन, तर मार्कोनिकॉफ्स मध्ये काय होतं, निगेटिव्ह पार्ट इज अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. अँटी मार्कोनिकॉफ्स मध्ये काय होतं, निगेटिव्ह पार्ट इज अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आता जो कार्बन ॲटम आहे ज्याला जास्त नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आहेत त्याला आपला निगेटिव्ह पार्ट जो आहे तो अटॅच असणार आहे. बघा रिॲक्शन आपण सेम घेऊयात. कंपाऊंड प्रोपीन बरोबर ऍडिशन केली आपण HBrची इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर अॅरोवरती असं परऑक्साइड दिलं नसेल ऍडिशन होईल मार्कोनिकॉफ्स रूलने. जर परऑक्साइड दिलं असेल तर ऍडिशन होईल अँटी मार्कोनिकॉफ्स ऍडिशनने. इथं पण आपल्याला 2 प्रोडक्ट मिळतात मगासारखेच सेम प्रोडक्ट्स, पण यातला मेजर प्रोडक्ट आता डिफरंट असेल. निगेटिव्ह पार्ट टू मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आता या दोन्ही जर कार्बन मध्ये बघितलं तर फर्स्ट नंबरचा जो कार्बन आहे त्याला जास्त हायड्रोजन आहेत, म्हणून आपला जो निगेटिव्ह पार्ट आहे ब्रोमीन तो कशाला ऍड होईल, या फर्स्ट नंबर कार्बनला ऍड होईल. अँड यू विल गेट 1-ब्रोमोप्रोपेन ॲज मेजर प्रोडक्ट. 1-ब्रोमोप्रोपेन आपला मेजर प्रोडक्ट असेल अँड 2-ब्रोमोप्रोपेन विल बी अवर मायनॉर प्रोडक्ट. हा जो 2-ब्रोमोप्रोपेन आहे तो आपला मायनॉर प्रोडक्ट असणार आहे आणि 1-ब्रोमोप्रोपेन जो आहे तो आपला मेजर प्रोडक्ट असणार आहे अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स ऍडिशन. Now we will see some more examples based on these Markovnikovs and anti-Markovnikovs addition.
आपण एक एक्झाम्पल बघूयात. फर्स्ट एक्झाम्पल. आता हा जो अल्केन आहे इट इज अ अनसिमेट्रिकल अल्किन. त्याच्याबरोबर ऍडिशन केलेली आहे आपण HBrची इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साईड. पर ऑक्साईड म्हटलं की ऍडिशन कशी होईल? अँटी मार्कॉनिकॉफ्स रूलने ऍडिशन होईल. आता पर ऑक्साईड मध्ये काय होतं? निगेटिव्ह पार्ट इज अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आता हा जो कंपाऊंड आहे सेकंड आणि थर्ड कार्बन मध्ये आपल्याला डबल बॉन्ड दिसतो. मोर नंबर ऑफ हायड्रोजन कशाला आहेत? तर थर्ड नंबरला आहे 1 हायड्रोजन. सेकंडला काहीच नाही आहे, म्हणजे सेकंड पेक्षा थर्डला जास्त हायड्रोजन आहेत, म्हणून त्या कार्बनला आपला जो निगेटिव्ह पार्ट आहे ब्रोमीन तो ऍड होईल अँड इट विल बी अवर मेजर प्रोडक्ट. सो CH3 CH CH3 CH Br CH3 2 bromo 3 methyl butane is our major product. नेक्स्ट कंपाऊंड बघा. कार्बन 1 आणि 2 मध्ये आपल्याला डबल बॉन्ड दिसतो आहे. ऍडिशन करायची आपल्याला HBrची. आता एरोवरती काहीच नाही दिलेलं आहे, म्हणजे ऍडिशन कशी होईल? ऍडिशन होईल आपली मार्कॉनिकॉफ्स रूलने. सो निगेटिव्ह पार्ट विल अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. आता फर्स्ट नंबरच्या कार्बनला एकही हायड्रोजन नाही, सेकंड नंबरला एक हायड्रोजन आहे, म्हणून आपला जो निगेटिव्ह पार्ट आहे इट विल अटॅच टू फर्स्ट कार्बन आणि तो असेल आपला मेजर प्रोडक्ट. याचा आणखीन मायनॉर प्रोडक्ट देखील आपल्याला लिहिता येतो. बघा, मायनॉर प्रोडक्ट जो आहे त्याच्यामध्ये जो ब्रोमीन आहे तो या सेकंड कार्बनला ऍड होईल आणि जो हायड्रोजन जो आहे तो या फर्स्ट कार्बन ॲटमला ऍड होऊन जाईल. सो दिस विल बी युअर मायनॉर प्रोडक्ट. एक्झाम मध्ये तुम्हाला मेजर आणि मायनॉर असे दोन्ही प्रोडक्ट विचारू शकतात. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. याच्यामध्ये देखील एरोवरती दिलेला आहे पर ऑक्साईड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता पर ऑक्साईड आहे म्हणजेच ही मार्कॉनिकॉफ्स रूलने होणार नाही, तर ही अँटी मार्कॉनिकॉफ्स रूलने ऍडिशन होणार आहे. सो निगेटिव्ह पार्ट विल अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज मोर नंबर ऑफ हायड्रोजन. या कार्बनला सेकंड नंबरला एकही हायड्रोजन नाही, थर्ड नंबरला एक हायड्रोजन आहे. सो जो हा निगेटिव्ह पार्ट आहे इट विल अटॅच टू दिस थर्ड कार्बन ॲटम अँड यू विल गेट दिस प्रोडक्ट. लास्ट एक्झाम्पल बघूयात. एरोवरती काहीच नाही दिलेलं. ऍडिशन विल बी ऑकर्ड बाय युझिंग Markovnikov's addition or Markovnikov's rule. So negative part will attach to that carbon which carries less number of hydrogen. म्हणजेच हा आपला सेकंड नंबर कार्बन की त्याला एकही हायड्रोजन नाहीये, त्याला आपला ऍड होईल Br आणि हा जो CH2 आहे कार्बन त्याला ऍड होईल हा हायड्रोजन. इट विल फॉर्म CH3 ग्रुप, मिथिल ग्रुप. So these are the some examples based on Markovnikov's and anti-Markovnikov's addition. सो थँक्स फॉर वॉचिंग. आपला जो व्हिडिओ आहे त्याच्या खाली लिंक दिलेली असेल, त्या लिंकवरती टेस्ट दिलेली आहे, ते टेस्ट सॉल्व्ह करा. काही क्वेरी असतील तर विचारा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.